नाशिकच्या इंदिरानगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे। वनसंपदा सोसायटी जवळील उद्यान परिसरात एका 20 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपी प्रियकर घटनास्थळावरून फरार झाला आहे। मृत तरुणीचे नाव वैष्णवी आवारे असे असून ती मूळची अमळनेर येथील असून ती शिक्षणासाठी कानाडे रो हाऊसमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारास वैष्णवी तिच्या मैत्रिणींसोबत उद्यानात बसली होती। त्याच वेळी संशयित तरुण तेथे आला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने संतापलेल्या संशयिताने खिशातून चाकू काढत तिच्या गळ्यावर वार केला। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। दरम्यान या हत्येमागे एकतर्फी प्रेमाचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत।